आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो तरी आम्ही पाठिंबा दिला होता. अमित शाह साहेब आणि मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी, महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी. तुझ्यासारख्या महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राची गद्दारी करण्यासाठी येत नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचे सुपुत्र स्वतःला म्हणतात आणि ह्याच महाराष्ट्राला डुबवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याचे मालक करतायत. म्हणून अमित शहाजींचा दौरा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे. आणि हो, 370 साठी तुम्ही पाठिंबा दिलात, कारण का 370 साठी पाठिंबा नाही दिला असता तो लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुम्हाला त्या मालकाला चपला मारल्या असत्या. कारण का 370 हटवावं हे जसं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं, ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं. म्हणून 370ला पाठिंबा हटवण्याचा जो पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाच्या हिताचा होता. आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता, म्हणून पाठिंबा दिलेला होता. संजय राऊत असंही म्हणतात की अमित शहाने आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. 370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले, काश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही. काय दिवे लावले ना, तर मी संजय राजाराम राऊतला सांगेन, एक हातात दिवा घे आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जाऊन जरा बघ. तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना, तो मोदी सरकार आणि अमित शहाजींच्यामुळेच झालेला आहे, फडकतोय. म्हणून काय दिवा लावलाय ना, तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे. काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2014ला आपली घोषणा होती पाक व्याप्त काश्मीर भारतात आलं. काय झालं त्याची लाज वाटायला पाहिजे. काश्मीरमध्ये काय बदल होतोय हे ह्याला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. आज मोठ्यातल्या मोठ्या उद्योग, 5 स्टार हॉटेल, पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत, काश्मीरमध्ये चालू होत आहेत. तो बदल मोदी सरकारने केलेला आहे. आणि पॅक व्याप्त काश्मीर कधी करणार, कसं करणार हे तुझ्यासारख्या 3पाट माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये. जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना, तेव्हा तू पण मोदी सरकारचं अभिनंदन करशील, एवढं मी विश्वासाने सांगतो. शरद पवारांनी ज्यांना सहन केलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनी पक्षात अमित शहाने त्यांना पक्षात घेतलं. त्यामुळे अमित शहाचे आम्ही आभार मानतो, असा एक बिस्किट टोला संजय राऊत. पण हे पवार साहेब आणि उद्धवजींचे आभार मानण्याची कधीतरी आम्हाला संधी दे. ज्या दिवशी तुझ्या ढोणावर लात मारतील तेव्हा आम्ही पण पवार साहेबांचा आणि उद्धवजींचे आभार मानेन. म्हणून तो त्या दिवसाची वाट आम्ही आतुरतेने पाहतो. कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता आणि त्या मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे, असं संजय राऊत म्हणतात. आता कोण कुठे दावा करणार, कोण कोणाचा मतदार आहे हा सांगणारा कोण? ज्याने आयुष्यामध्ये एक छोटी सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही, जो काट्यावर राज्यसभेवर पास झालेला आहे, तो मतदारांच्या मनातली भाषा करतोय. म्हणून कधीतरी येणारी कधी वॉर्डची निवडणूक लढव आणि मग लोकसभेच्या मतदारांच्या बद्दलचे भाष्य कर. दीपक केसरकर यांच्या दंडावर बेडक्या नाही, हा मोती तलावाचा डोंगकावळा आहे. सावंतवाडीत हिंमत असेल तर निवडून या, असं संजय राऊतांनी त्यांना आव्हान केलं. अरे पण ह्याच दीपक केसरकरांना घेऊन तुझ्या मालक महाविकास आघाडीची सत्ता असताना मोदीजींकडे युतीचा प्रस्ताव करण्यासाठी घेऊन गेलेला बरोबर. तेव्हा दीपक केसरकर कसे आवडायचे, तेव्हा दीपक केसरकरांना कसे तुझे मालक घेऊन फिरायचे. आणि दीपक केसरकर जे बोलतायत